नमस्कार. आज 12 एप्रिल माझे आजोबा भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्मदिवस. त्यांच्या षष्ठ्यब्दीपुरतं त्यांचे परममित्र महाराष्ट्राचे अत्यंत लाडके कवी गीत रामायणकार ग दी माडगूळकरांनी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. आज त्या लेखाचं मी तुमच्यासमोर वाचन करतो आहे. लेखाचं नाव आहे सकल गुण ऐश्वर्यमंडित श्रीमान भावेस्वामी गोस्वामी, ग दी माडगूळकर. मित्र मिळणं सोपं असतं, टिकवणं फार कठीण. भाव्यांचा आणि माझा स्नेह 25 वर्ष टिकला आहे. आता आम्ही दोघं मतभेद, कलह या प्रकरणांच्या पलीकडे गेलो आहोत. भाव्यांचा स्नेह हा माझ्या अभिमानाचा विषय आहे. मित्र हे नातं त्यांच्या लेखी फार मोलाचं आहे. स्वतःशी कबूल करता येतं ते सारं ज्याच्याजवळ विश्वासानं सांगता येईल तो मित्र. अवघडातल्या अवघड प्रसंगी उभा राहील तो मित्र. न्यून ते सरते आणि अधिक ते पुरते करून घेईल तो मित्र. नाती नियती जुळते, मित्र सद्भाग्य वाचून लाभत नाहीत. भाव्यांचे जिव्हाळ्याचे मित्र छातीला माती लावून सांगतील की भावे हे उत्तम मित्र आहेत. दुर्मिळ श्रेणीतले मित्र आहेत. मित्रत्वाच्या साऱ्या कसोट्यांना ते हमखास उतरतील. मी त्या कसोटीला उतरेनच असं नाही, पण भावे मला मित्र मानतात ही मी माझी एक कमाई मानतो, सद्भाग्य समजतो. भाव्यांना मी प्रथम पाहिलं ते 1936 साली फैजपूर काँग्रेसच्या परिसरात. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. गांधीजी म्हणतील ती पूर्व असा तो जमाना होता. जनमताचा प्रवाह मोठ्यांदा गर्जना करत त्यांच्याच पाठीमागं जात होता आणि ऐन उमेदीतले भावे त्या प्रवाहात उलट पोहत होते. अगदी विरुद्ध दिशेने एकाकी हात मारत होते. फैजपूरची काँग्रेस म्हणजे खेड्यातली पहिली काँग्रेस. आघाडीचे सारे पुढारी ऐनभरात होते. काँग्रेसची नेत्यांची चित्र त्यावेळेला देवाच्या चित्रांसारखी घरोघरी आदरली जात होती. हे सारे पुढारी त्या अधिवेशनात उपस्थित होते. माणसांचा महासागरच त्या खानदेशी वावरात भरतीला आला होता. नेत्यांच्या नावांचे जय जयकार अक्षरशः आभाळ भेदून जात होते. त्या आवाजात एक तापलेला तिखट आवाज बेशक विरोधी आरोळ्या देत होता. स्वयंसेवकांनी त्या वृत्तपत्र विक्रेत्याला घेरलं होतं. त्याच्याशी हिसकाहिसकी चालवली होती. ठोशाला ठोशा देण्याच्या पावित्र्यात उभा राहून तो 25शीतला नागपुरी तरुण ओरडत होता, सावधान सावधान. वृत्तपत्रकर्ता स्वतःच विक्रेता होऊन वावरत होता. आपली मते आपणच प्रसारित करत होता. कोणीतरी प्रौढाने मला सांगितलं की हे नागपूरचे पोवावे. मी सावधानचे अंक वाचले होते. त्यातल्या लेखांनी माझी कानशील तपवली होती. वाचू नये ते वाचल्याच्या जाणीवेने मी ते नियतकालिक कैकदा मिटलं होतं, बाजूला ठेवलं होतं. आतल्या आत घामाघूम झालो होतो. नागपूरच्या भाव्यांविषयी त्यावेळेला एक विचित्र औत्सुक्य वाटलं होतं, इतकंच. मी भाव्यांना पाहिलं. भावे मला कशाला बघतील? मी कोणीच नव्हतो. सिंधू एवढ्या जनसंमर्दातला मी एक नगण्य बिंदू. पुढे मी कोल्हापुरी राहिलो. तिथे काही साहित्यवेडे मित्र मिळाले. त्यातला एक भाव्यांचा भक्त. सावधान बंद पडलं होतं आणि आदेश सुरू झाला होता. भाव्यांची लेखणी विजेसारखी कडाडत होती. तिचा लखलगाट होत होता. कानठळ्या बसणारे आवाज उठत होते. अंधाराला उजेडाचे तडे पडत होते. तो माझा मित्र भाव्यांचे सारे लेख म्हणायचा, सहदेवा थोडा अग्नी आण, या द्यूतकर धर्माचे हात जाळून टाकतो. विमल तुला काय ग झालं? गेले गेले मावकर गेले. एक राजकीय विषय, एक सामाजिक समस्या, तर एक वैयक्तिक विलापिका. तिन्ही सारख्या सामर्थ्याचे लेख, सारख्याच वाङ्मयीन उंचीचे.
ती भाषाच वेगळी होती. ती अक्षरं लेखणीची नव्हतीच, ती वाणी ओठांची नव्हतीच. ते झणात्कार आतड्याची तात लावलेल्या तीर कमट्याचे होते. अंतरीचे येई स्वभावी बाहेरी या जातकुळीतले ते दुर्दम्य उद्गार होते. पांढऱ्यावर काळं सगळेच करतात, पण या लेखकाच्या लेखणीचं टोक उजेडाचं होतं. त्याचं लिहिणं मला मानवत नव्हतं, पण भिडत होतं. पटत नव्हतं, पण काहीतरी पेटवीत होतं. तोंड भाजलं तरी खावं असा अलौकिक गुण त्या लिखाणात होता. भाजलं तरी आलिंगन द्यावं असं काही त्या साहित्यात होतं. विचार न पटोत साहित्य म्हणून काय वाचायला हरकत आहे. या साळसूद विचारानं आरंभी मी भाव्यांचं लिखाण मधून वाचत असे. असाच मी सावरकर वाचला होता. कोवळ्या वयात कसरीनं खाल्लेले कागद जुळवून केसरीचे अंक वाचले होते. भारून गेलो होतो. सारंच उमगलं होतं असं नाही, पण कळल्या त्या खुणांनीही काळीज घायाळ झालं होतं. असे होताच भाव्यांचं साहित्य वाचण्याची मला लत लागली. काही गडकऱ्यांसारखं, काही सावरकरांसारखं, कुठं अच्युतरावांच्या धाटणीचं तर कुठे शिवरामपंथी थाटाचं. साम्य शोधण्याचा खटाटोप व्यर्थ आहे. भाव्यांसारखं लिहित होते. मी खादीदारांचा खिदमतगार होतो, पण माझा मूळचा पिंड शेवटी परंपरानिष्ठ हिंदू ब्राह्मणाचाच होता. भाव्यांच्या भडक मताशीही माझं रक्त कुठेतरी जुळत होतं. कानाला वेळे पडली त्या दिवसापासनं माझ्या कानी पडलं ते वाङ्मय उच्च मूल्यांची थोरवी सांगणारं, भारतीयत्वाची भव्यता गाणारच होतं. बहुधा भाव्यांच्या नेमक्या भाषेनं माझं परंपरानिष्ठ मन दिपल्यासारखं झालं होतं. अत्रे आदेश खटल्यासाठी पुरावा गोळा करायला भावे कोल्हापुरात आले. भालजींच्या स्टुडिओत त्यांची माझी भेट झाली. नुसताच नमस्कार, कुशल प्रश्न. कोल्हापुरातली हिंदुत्वनिष्ठ माणसं भाव्यांच्या भोवती होतीच. भावे आले, भावे गेले. मागे निनादत राहिल्या त्या त्यांच्या फटकळपणाच्या गोष्टी, निस्पृहपणाचे निर्वाळे, लिखाणाच्या सामर्थ्याची जयगाथा अन महान माणुसकीची प्रमाणपत्रे. आदेश अत्रे खटला गाजला. अत्र्यानं उत्तर म्हणजे धडाडत्या तोफेला हाताच्या तळव्यानी थोपवण्याचा विक्रम भाव्यांनी तो केला. मला एक चोरटं समाधान उगीचच मनाला बिलगलं. वाट ठरलेल्या पैलवानाला एखाद्या पठ्ठ्याने चितपट केलेलं पाहून प्रेक्षकातले प्राणी उगाच हुरळतात, त्यातला प्रकार. त्या काळात मला खरोखरच कल्पना नव्हती की कधी काळी भावे माझे जिगर दोस्त होणार आहेत. त्यांचा माझा बंधुतुल्य स्नेह जमणार आहे. भाव्यांच्या आणि माझ्या वयात अंतर, मतात अंतर, लेखन कौशल्यात अंतर, अध्ययनात अंतर, बौद्धिक पात्रतेत अंतर, सर्व विषयात मी लहान ते मोठे. कोणते धागे कसे एकमेकात गुंतले काही निश्चितपणे सांगता येत नाही. मुंबईत एकवार त्यांची आणि माझी ओझरती गाठ पडली. रक्त आणि अश्रू तेव्हा पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं होतं. मी भीतभीत त्यांना म्हणालो, रक्त आणि अश्रू वाचलं, विलक्षण आहे. भावे नुसते हसले. त्यांचे कोकणस्थी कुर्रेबाज डोळे आनंदले नाहीत की संतोषले नाहीत. माझ्या मताला जणू त्यांनी काहीच मोल दिलं नाही. अशी प्रशंसा करणारे त्यांना असंख्य भेटले असतील, त्यातलाच मी एक. लोकांनी चांगलं वाईट म्हणण्यात भाव्यांची लाभहानी काहीच नव्हती. त्यांना स्वतःच्या सामर्थ्याविषयी पूर्ण विश्वास होता. भलावणीचा भरावा कुणी करण्याची गरज नव्हती. ते आपल्याच पायावर भक्कम उभे होते. सिगरेट घेता का? भाव्यांनी 555च्या डब्याचं टोपण उघडलं आणि डबा माझ्या पुढे धरला. पण का कोणास ठाऊक भर रस्त्यात त्यांच्याकडची सिगरेट घेऊन त्यांच्यासमोर ती ओढत राहण्याचं साहस मला झालं नाही. कसलं भय वाटलं कोण जाणे. तेव्हा त्यांच्या कथांचं पहिलं पुस्तकही प्रसिद्ध व्हायचं होतं. पुढे भाव्यांनी भराभर लेखनास आरंभ केला. एकापेक्षा दुसरी वडचर अशा लघुकथा दशकांनी लिहिल्या. सत्यकथा दीपावलीसारख्या मासिकातनं त्या प्रसिद्ध होत राहिल्या. सावल्या, 17वे वर्ष, 35, रूप,
किती कथांची नावं सांगावीत. जिवंत अनुभूती, नेटके स्वभावरेखन, जातीवंत कथाबीजे आणि त्यांचे गतिमान ओजस्वी आविष्कार. त्यांची अक्षरं भुईनळ्यासारखी फुटून वर उडतात. उजेडाची झाडं उभी राहतात. ती केवळ चकाकून विझत नाहीत, निवत नाहीत, अवघ्या उंचीसह विस्तारासह ती उभीच राहतात. ठिणग्यांचं झाड जणू नक्षत्रांचं होऊन जातं. आकाशगंगांचे पट्टे मनावर उकळत राहतात. ते पुसट नाहीत, गोठत नाहीत. 1943ला भाव्यांनी पहिलं नाटक लिहिलं. चिंतामणराव कोल्हटकर तेव्हा ललित कला कुंज नावाची संस्था चालवत होते. त्या संस्थेनं ते नाटक घ्यायचं ठरवलं, पण कुठेतरी काहीतरी फिसकटलं आणि भाव्यांचं नाटक त्यावेळेला मंचावर आलंच नाही. भाव्यांनी ते नाटक पुस्तक रूपानं स्वतःच प्रसिद्ध करून टाकलं, विषकन्या. नाटके, लघुकथा, कादंबऱ्या, निबंध, वैचारिक लेख, भाव्यांच्या आभाळा एवढ्या प्रतिभेत सारं काही होतं. वारा, वादळ, ऊन, चांदणं, मळब, रिमझिम, मुसळधार. नवकवितेच्या उदयाबरोबर साऱ्याच वाङ्मय प्रकारातील नवता शोधण्याचा चाळा मराठी टीकाकारांना लागला. भावे आता जुने झाले होते. नव्या लघुकथेचा एक रथही टीकाकारांनी सजवून उभा केला. त्याला 4 चाकं लावली. पहिलं चक्र पुन्हा पुभा भावे यांचंच. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगुळकर ही उरलेली 3 चक्र. पहिल्यांदा टीकाकारांनी ललित साहित्यिक म्हणून भाव्यांना खूप नावाजलं. पुढे दुस्वास आला. टीकाकार काय करतात याची भाव्यांनी कधीच चर्चा केली नाही, पर्वा केली नाही. बऱ्याला वाईट म्हणणाऱ्यांची थोबडं त्याने आवर्जून रंगवून काढली. सोंगाड्या साहित्य शौंडांना आपल्या खांद्यांना स्पर्श करू दिला नाही. स्नेह राहिलाच. आम्ही लेखकांना मोठं करतो म्हणणाऱ्या प्रकाशकांचा त्यांनीच मुळीच मुलाहिजा ठेवला नाही. कुठलाही संपादक साहित्यकार निर्माण करू शकत नाही, फार तर शोधू शकतो, हे भाव्यांचं स्पष्ट मत. वरवर पाहता श्री पुभा भावे विलक्षण हट्टी वाटतात. त्यांचं मत एकदा बिघडलं की ते निवळण्याची नवलाई घडत नाही. म्हणून त्यांचे मित्रही मेटाकुटीस येतात. मात्र मत बनवताना ते कधी तडकाबडकी बनवत नाहीत. अनुभवाच्या निकषावर घासल्यापासून कशाचेही आणि कोणाचेही ते मोल करीत नाहीत. आज घडीला देखील भाव्यांची राजकीय सामाजिक मतं प्रवाहाविरुद्ध आहेत. कुठल्याच राजकीय पक्षात त्यांना राम दिसत नाही. हिंदू महासभा संपलीच. जनसंघाशी त्यांचं जमत नाही. लालभाईंचे तर ते उघड वैरी. काँग्रेसवाल्यांचं ढोंग ते आयुष्यभर रस्त्यावर फेकत आहेत. स्वतंत्राचा तो विचारच नको. हे सारं आहे खरं, पण परिचिताला पटतं की त्यांची राष्ट्रनिष्ठा प्रखर आहे. गीतेचा खलहिंसा योग त्यांना मान्य आहे. हिंदूची आचार परंपरा त्यांना चिरंतन महत्त्वाची वाटते. चातुर्वर्ण्य व्यवस्था टाकाऊ होते असं त्यांना भावत नाही. लोक भले त्यांना मागासलेला म्हणत. आरंभी राजकारणाच्या आखाड्यात भाव्यांनी पुष्कळ झोंब्या कुस्त्या केल्या. तांबडी माती पाठीला लावून घेतली. त्यांना हवे होते ते आले, पण देशाची फाळणी झाली. भावे कायमचे कष्टी झाले. त्यांच्यातल्या रक्तातल्या साहित्यिकानं कौल दिला, हा खेळ तुझ्यासाठी नाही. तू अक्षरांच्या प्रांतातला माणूस. तरुण वयात काढलेली वर्तमानपत्र शास्त्यांच्या अवकृपेला बळी पडली. पदरचा पैसा गेला. निवडणुका अंगाशी आल्या. सहकाऱ्यांची पांगापांग झाली. एकाकी पडलेले भावे मग पुन्हा या वाटेला गेलेच नाहीत. त्यांनी प्रपंच केला तो अक्षराचा. राजकारणावर त्याने मतं दिलं. आखाडा मात्र वर्ज्य केला. 4 चिटोरी लिहिलेली माणसं मराठी साहित्यात श्रेष्ठपणाची कलगी लावून हिंडतात. भावे स्वतःच्या लिखाणाबद्दल फारसं बोलत नाहीत. दुसऱ्याचं बरं मनपूर्वक बोलून दाखवतात. हलक्याला मोठं म्हणत नाहीत. साहित्य बाह्य गुणांसाठी कोणाला साहित्याला थोरवी देत नाहीत. सोन्याला सोनल म्हणतात, पितळेला पितळ. लिहिणं तसंच बोलणं. विचारांसारखाच आचार.
कोणाच्या रागलोभाची पर्वा नाही, सर्वांना संतोष देण्याचा हव्यास नाही. आपल्याला आवडेल ते आणि तसंच भावे लिहित आणि करत आलंय. भाव्यांचं हे वागणं भाव्यांनाच परवडणं. येरा गबाळ्याचं ते काम नव्हे. मराठी साहित्यात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. मराठी वाचकात त्यांचे भक्त बहुसंख्य आहेत. सरकारी पारितोषिक पदव्या त्यांनी कधी अपेक्षा नाही. पुस्तकं विश्वविद्यालयांना लागणं, कथानिबंध क्रमिक पुस्तकात न सामावणं असल्या फुटकळ गोष्टी तर त्यांनी कधी मोजल्याच नाहीत. त्याबद्दल बोललं तर ते टवाळपणे हसतात, बोलणारीचीच रेवडी ओढवतात. त्यांच्या साहित्यावर मनपूर्वक प्रेम करणाऱ्याला वाटतं आपणहून विकत घेतलेलं वैर त्यांच्या साहित्याचाही दुस्वास करत असावं. भाव्यांना त्याचीही खंत नाही. बोलणं फारच वाढलं तर कडवटपणे म्हणतात की सावरकरांवर अन्याय झाला तिथं आमचं काय. आपल्याला पटतं ते स्पष्ट बोलणाऱ्या माणसाचं हेच दैव असतं. भावे दैव मानतात, देव मानतात. विज्ञानाची झेप त्यांना कळते, पण माणसाच्या शक्तींना मर्यादा आहेत हेही ते निक्षून सांगतात. पर फुटलेली मुंगी उडून उडून उडेल किती असा त्यांचा सवाल असतो. प्राप्त आयुष्य माणसानं नीतीनं जगावं, सामाजिक बंधनं मानावीत, राष्ट्र पुढे न्यावं. भावे सौंदर्यावर प्रेम करतात, पण सौंदर्य आणि शुद्धता त्यांना अधिक प्रिय आहे. भारतातल्या पूर्वाचार्यांनी संपादलेले आचार म्हणून त्यांना महत्त्वाचे वाटतात. श्री पुबा भावे ही एक वेगळ्याच जातीची आसामी आहे, मातब्बर आसामी आहे. मोठा साहित्यकार, मोठा वक्ता, मोठा माणूस. त्यांच्या आयुष्याची कथाही अद्भुत आहे. माणसाचं जीवन हा साईखड्याचा खेळ आहे. या दारुका यंत्राची कळ अज्ञाताच्या हाती असते, त्या अनुभवानं पटावं असाच त्यांचा आयुष्याचा जीवनपट आहे. भाव्यांचं घराणं संपन्न. वडील त्या काळातले सरकारी डॉक्टर. त्यांनी पैसा पुष्कळ कमवून ठेवला. घरात सावत्र आई होती, पण सावत्रपणाची मात्रा वडील चालू देत नसत. मात्र भावंड पुष्कळ, सख्खे भाऊ 2च, भावे आणि डॉक्टर राजाभाऊ. हा भाऊ खरोखरच रामायणातल्या लक्ष्मणासारखा होता. आपल्या वडील भावालेखी त्यांच्या मनी परम आदर, अपार माया, स्वच्छ श्रद्धा. लहानपणी भावे खोडकर होते म्हणे. नेमलेल्या पुस्तकांच्या बाहेरचं वाचित बसणं हा त्यांचा आवडीचा नाद. मारामाऱ्या, भांडणं तर 5वीला पुजलेली. नागपूरला सीताबर्डीवरील सोनी गल्लीत राहणारे वयस्क शेजारी अजूनही सांगतात, हा बाळ भावे बचपनात भलता उन्हाळजी. सावल्या कथेतला नायक या उन्हाळ बाळाची सावली आहे. लहानपणापासून भाव्यांनी खूप वाचलं आहे, पचवलं आहे. इंग्रजी ते उत्तम जाणतात, उत्तम बोलतात. ओल्ड मास्टर्स म्हणून संबोधतात ते सारे पाश्चिमात्य ग्रंथकार त्यांनी वाचून पचवलेले आहेत. संस्कृतचा व्यासंगही त्यांनी केला आहे. आपल्या धार्मिक तत्त्वज्ञानाचे चिंतन ते सतत करत आले आहेत. पाश्चिमात्य तत्त्वज्ञही त्यांनी अभ्यासले आहेत. ते पदवीधर आहेत, दुहेरी पदवीधर. वाङ्मयाबरोबर त्यांनी विद्यार्थी पदवी घेतली आहे. मराठीतल्या जुन्या ठेवींचा लाभ त्यांनी हौसेने घेतला आहे. आधुनिकातले चिपळूणकर, गडकरी अजून त्यांना मुखोद्गत आहेत. वाचन हे भाव्यांचं व्यसन आहे आणि लेखन भाव्यांचा स्वभाव आहे. खोडकर म्हणून प्रख्यात असलेल्या बाळनं ही कमाई केलं असलेली त्याच्या शेजाऱ्यांना ठाऊक नव्हतं. नागपूरच्या मॉरिस विद्यालयात शिकत असताना त्यांनी लिखाणाला प्रारंभ केला. अखेर पोरी नाचल्या या त्यांच्या लेखानं खळबळ उडवून दिली. भावे उजेडात आले. त्यांची वाक्शारदा तेव्हापासूनच आपल्या अलौकिक नृत्याचा पदन्यास करू लागली. सावधान आदेशच्या छंदात स्वतःचा पुष्कळ पैसा नासला. वडिलांचा राग ओढवून घेतला. कोणाची चाकरी केली नाही. कायद्याची पदवी घेतली, पण वकिलीचा व्यवसाय केला नाही. मध्येच घर सोडून परागंदाही झाले होते. हे बिखरलेलं खोण आपखुशीनंच वटणीवर आलं. राजकारण, वृत्तपत्रे यांच्या वाटा सोडून भावे राजरस्त्याला लागले. साहित्य हाच त्यांनी व्यवसाय मानला. नागपूरचं नागपूर पण विरत गेल्यानंतर ते पुण्या मुंबईकडे आले. त्यांना नाव कीर्ती मिळाली ती पुणे मुंबईच्या वास्तव्यानंतरच.
धाकटे बंधू राजाभाऊ निष्णात डॉक्टर होते, त्यांच्या पत्नीही डॉक्टर होत्या. भाव्यांबद्दल त्या दोघांच्या मनी पूज्य भावना. त्यांना पैसा चांगला मिळत होता. भावे भावाकडे राहत होते म्हणजे ते त्याच्यावर अवलंबून होते असं अजिबात नाही. भाव्यांचं साहित्य सुरुवातीपासून धनद होत आलेलं आहे. मराठी लेखकाचं दारिद्र्य भाव्यांच्या दैवी कधी आलंच नाही. वडिलांनी रोकड ठेवली होती, विदर्भात शेतजमीन होती, नागपूरला धंतोलीवर बंगला होता, सोनी गल्लीत वाडा होता. अजूनही सारी जायदाद मौजूद आहे. 22 वर्ष त्यांच्या घरी मोटर कार आहे, नोकर चाकर आहे. भावे साहित्याचं मानधन घेतात, व्याख्यानांचं मूल्य घेतात. मागत करायची मरगळ त्यांना कधी शिवली नाही. आपल्या कामाचं पारिश्रमिक घेताना ते मुळीच बिचकत नाहीत. ते पुष्कळ मिळवतात, पुष्कळ खर्च करतात. त्यांच्या स्वभावाच्या इंद्रधनुष्यात विलासाचाही एक रंग आहे. आपल्या तंत्रानं जगणाऱ्या, आपल्या इच्छेनं वागणारा स्वच्छंदी साहित्यिक हा भाव्यांचा थाट. पत्नी मिळाली तीही चांगली, सतीत्वाच्या वाटेने जाणारी, पतीवर प्राणाइतकं प्रेम करणारी. भाव्यांची भ्रमंती आणि स्त्रीविषयक विधानं वाचून कोणाचा भ्रम होतो. भावे आपल्या पत्नीला पोतेऱ्यासारखं वागवीत असेल, साफ खोटी गोष्ट. भावे स्त्रीद्वेष्टे नाहीत, मी तर म्हणेन स्त्रीपूजक आहेत. भाव्यांच्या पत्नी सुयोग्य आहेत, सुशिक्षित आहेत, साहित्याच्या मर्मज्ञ आहेत. हिंदू स्त्रीची आचारपद्धती त्यांना मनपूर्वक मान्य आहे. पुरुष पुरुषच आहे आणि अखेर स्त्री स्त्री आहे हा विवेक त्यांना पूर्ण कळलेला आहे. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, भावे बायकोची सेवा करतात. समतेचा बडेजाव सांगणारे चुकूनही करणार नाहीत. ती सेवा भावे आवर्जून करतात. प्रपंचाचा त्यांना वीट नाही. चांगल्या वस्तू जमवण्याचा त्यांना छंद आहे. चांगले कपडे, चांगली अत्तरं, चांगलं खाद्य आणि चांगलं मद्य याचाही त्यांना सोस आहे. माणसाच्या जीवनातली पराधीनता त्यांना माहिती आहे, पण जगण्यातला आनंदही त्यांना उपभोग्य वाटतो. तो मनमुराद घेतात. जरी पटका आणि भगवा झेंडा एकत्र मिरवणाऱ्या महाराष्ट्राचे सारे गुण भाव्यांच्या ठायी आहेत. विक्रम, वैराग्य आणि विलासही त्यांच्या वर्तणुकीच्या उद्यानात एकत्र वावरतात. भावे फार आनंदी गृहस्थ होते, सुखी प्रापंचिक होते. लहानपणीचा हूडपणाही त्यांनी परवापर्यंत हरवलेला नव्हता. 50शीची झुळूक त्यांच्या टाळूवरून गेली. भाव्यांच्या शरीराला आणि मनालाही तिनं स्पर्श केला नव्हता. सौभाग्य चित्रपटाच्या लेखनाच्या निमित्तानं भावे आमच्या पंचवटीवर दीर्घकाळ राहिले. तो काळ शब्दांनी वर्णिताच येणार नाही. भावे आणि मी जणू पुन्हा विशीत उतरलो होतो. 10 मैल पायी फिरणं काय, पावसात भिजणं काय, साहेब लोकांच्या मसणवाटा धुंडाळणं काय, गडकऱ्यांची स्वगत पाठ म्हणणं काय, न्यू थिएटरच्या चित्रपटातील गाणी आठवून गाणं काय, सारा आनंदी आनंद. गप्पा रंगल्या म्हणजे रात्री पुरायच्या नाहीत. मराठ्यांच्या इतिहासावर बोलणी निघाली की बसल्या ठाईच पहाट व्हायची. बागेतल्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू व्हायची. कळ्यांची फुलं होऊन दरवळ सुटायचा. भावेच म्हणायचे, बुवा कोकिळाताई बोलू लागल्या, पहाट झाली, चला चहा घेतला पाहिजे. चहाच्या टेबलवरही गप्पा सुरू राहायच्या. माझी मुलं लहान होती. त्या सर्वांना भावे काकांनी काही नावं ठेवली होती. मोठ्याच मुलाचं नाव शेतकरी दादा, मधल्याचं मोडक इंजिनियर, तर धाकट्याचं भक्त कुम्या. थोरल्या मुलाला खेड्याची ओढ, मधला मोडतोडीत वाकबगार आणि धाकटा येवलेशे सोवळं नसून बागेतली फुलं खुडायचा, देवपूजा करायचा. माझी छोटी मुलगी झोपेत लोळण घ्यायची. या कडेला झोपले असेल तर त्या कडेला जागी व्हायची. भाव्याने तिचं नाव ठेवलं होतं प्रवाहिनी. भावे काका आले की धाकटा कुमार त्यांच्याजवळ गोट्या मागायचा. तेही न विसरता त्याच्यासाठी गोट्या घेऊन यायचे. चुलते पुटणे मग अशोक तळीच्या तुळशीच्या चौथऱ्यावर बसायचे. भावे काका गोष्टी लिहिणारे, कुमार त्यांनाच गोष्ट सांगायचा. एक आगगाडी आली, जोरात आली. पुढे एक वाघ होता. त्यानं तोंड उघडलं. गाडी मग धडधड वाघाच्या तोंडात शिरली. भावे कान देऊन ऐकायचे, खुश व्हायचे. भावे खानदेशी, मी मांडेशी. दोघांच्या खाण्यापिण्यातल्या आवडी समान. पोळीपेक्षा भाकरी प्रिय. लसूण, कांदा, मिरची, त्रिकूट पाहिजेच पाहिजे. भावे अन्न देखील
साधे अन्न देखील अंगावर येण्याइतकं खाल्लं जायचं. सहवासातला गोडवा अन्नात मिसळायचा. अभ्यासिकेत गेलो की सुरसुरी यायची. गोष्टीचं सणंग मागावर पडायचं. लोळण फुगड्या घेत आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. भावे एकाएकी ठमाई बाहुलीसारखे उठून बसायचे आणि उशागती असलेली उशी माझ्या अंगावर फेकत स्वगत बोलल्यासारखे बडबडायचे. फिरायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजेत, लठ्ठ भाकरी आणि घट्ट पिठलं खायला पाहिजे, काम करायला नको. त्या काळात कामही बहारीचं झालं. सौभाग्याची पटकथा आम्ही दोघांनी लिहिली. कथा भाव्यांची, संवादही त्यांचे. मी अनुभवी म्हणून पटकथेच्या रचनेपुरता त्यांचा सहकारी झालो. भावे त्या भागीदारीला जोडविकान म्हणत. चित्रपटाचे काम सुरू झालं. आम्ही दोघंही सेटवर हजर राहत होतो. मी तर त्या चित्रात भूमिकाच करत होतो. तोही आग्रह भाव्यांचाच. भाव्यांनी हौसेने तोंडाला रंग लावला. आनंदावर जणू साय आली. सहवासाचा आनंद, एकत्र निर्मितीचा आनंद, वैचारिक आदानप्रदानाचा आनंद, आनंदच आनंद, असा आनंद आम्ही पुन्हा पुन्हा लुटला. 2 निबरट पुरुषांची मैत्री निगरगाठीसाठी पक्की झाली. भाव्यांचं आणि माझं जातक जाम जमलं. मला त्यांचं घर आणि त्यांना माझं घर परक राहिलं नाही. कधीमधी भावे सपत्नीक पुण्यात त्यांची एक जागा आहे गोले रस्त्यावर. वहिनी आल्या म्हणजे तात्पुरता प्रपंच उभा राही. एकदा एक तोरड्या लिहून फिरणारी मोलकर्णी बरोबर आणली होती. भावे दाम्पत्य माडगुळकरांकडे येई, माडगुळकर दाम्पत्य भाव्यांकडे येई. भावे वहिनींचा स्वयंपाक अप्रतिम हा माझा अभिप्राय, तर विद्याबाईंच्या हातात गोडवा हे भाव्यांचं मत. एकदा संध्याकाळी मी आणि पत्नी भाव्यांकडे जेवायला गेलो. परतायला रात्र झाली. चालत निघालो. भावे पती पत्नी आम्हाला पोचवत आमच्या बंगल्यापर्यंत आले. मग परत त्या दोघांना पोचवत आम्ही घरापर्यंत गेलो. असंच होत राहिलं. एकमेकांचा सहवास मुळीच सोडवेना. एकमेकांच्या पोचवण्याचा हा चाळा संपला तेव्हा खरोखरच सकाळ झाली होती. वहिनी नेहमी येत नसत. डोंबिवलीचं घर त्यांना सांभाळावं लागे. त्यात त्यांची प्रकृतीही तोळामासा. भावे एकटेच पुण्याला येत. वहिनींची त्यांना चिंता नसे. तिकडे भाऊ होता, भावजाई होती, जीवापाड प्रेम करणारी माणसं. भावे त्यामुळे मुक्त होते. ते पुण्यात असले की मला दिवस कधी उगवला आणि कधी मावळला ते कळायचंच नाही. जाताना वाईट वाटायचं, पण सर्वदा एकत्र राहणं कसं शक्य होतं. कधीतरी ताटातूट होईच. एखाद्या सकाळी मी मांडा टोकून डेस्कपाशी बसे. उदबत्त्या दरवळत असत. मी लिहिण्याची बैठक जमवण्याच्या खटपटीत आहे. एवढ्यात विद्याबाई स्वतः जिना चढून अभ्यासिकेत येत. काय गं, मी विचारी. टपाल. तू कशाला यायला पाहिजेस? 7 मुलं आहेत आपल्याला. आजचा टपाल खास आहे. असं म्हटल्यानंतर अपूर्वाईची वस्तू पुढे करावी तसं एक आंतरदेशीय पत्र ती पुढे करी. ते पत्र भाव्यांचे असे. ते तिने आधीच ओळखलेले असे. मीही ते पाहता क्षणी ओळखी. भाव्यांचं कुरूप हस्ताक्षर आम्हाला दोघांनाही पाठ. भाव्यांचं लिखाण हजारात उजवं तर हस्ताक्षर हजारात निकृष्ट. वडारणीचे केस उकलतील पण भाव्यांची अक्षर नाही कळायची. पत्त्यावरच त्या दिव्य हस्ताक्षराचं दर्शन होई. पत्र मला लिहिलेला असायचा, पत्ता माझा असायचा, पण नाव मात्र माझं नसायचं. कधी लिहितील वुल्फ ऑफ माडगुळ, कधी लिहितील माडगुळ ऑन द मॉन, कधी लिहितील बांडुंगल्ली, कधी चित्तचक्षु चमत्कारिक. त्यांच्या नावं ठेवण्याला ना धर ना बंद. जे विचित्र नाव कहाणी पडेल ते माझ्या नावाला चिकटवायचं ही भाव्यांची खोड. नुसतं नाव विचित्र लिहून थांबायचे नाहीत, तर त्या नावाभोवती फुले काढतील, वेलबुट्ट्या काढतील. बरं, ती फुलंही नवकलेच्या उद्यानातली फुलासारखी एक रेखा त्या आकृतीत असेल तर भास्करराव भाव्यांची शपथ. ते पत्र मी वाची. मजकूरही तसाच विलक्षण पोरकट विनोदाने रंगलेला. भाव्यांच्या पत्रांनी मी उल्हासित होई. सुचत नसलेलं सुचू लागे. ठरविल्यापेक्षा अधिक काम हाता वेगळं होई. असा आमचा पत्रव्यवहार खूप झाला.
तो कधी काळी छापला गेला तर मराठी गद्याचे सारे अवतार त्यात आढळतील. महानुभवी मराठी, बखरीचं मराठी, अलंकारिक मराठी, इंग्रजाळलेलं मराठी आणि क्वचित कवितासुद्धा. भाव्यांनी मला एक पत्र कवितेत लिहिलं होतं. आपले पावले पत्र होते जणू इत्र गुलाबाचे. त्रच्या प्रासानं भाव्यांना 2 चरणातच त्राही त्राही करून सोडलं होतं. चालणारे भावे 2 असं पु ल देशपांडेंनी म्हणलं होतं. एक विनोबा आणि दुसरे पुबा. विनोबा खूप चालणारे, कमी बोलणारे. भावे बोलण्यासाठी शहरोशहरी भटकतात. त्यांच्या व्याख्यानांचे दौरे मराठ्यांच्या स्वाऱ्यांसारखे अटकेपासून कटकेपर्यंत चाललेले असतात. धारानगरी येऊन त्यांनी माझ्या पत्राबरोबर अक्कलकाड्याची फुलं पाठवली आणि ती सरस्वतीच्या निवासस्थानाची असल्यामुळे एका अक्कलशून्य साहित्यिकाला स्वहस्ते भरवावीत अशी शिफारस केली. अशा एक ना अनेक गोष्टी. एकदा थंडीच्या दिवसात भल्या पहाटी भावे माझ्याकडे आले. मी मांडेशी घोंगडं पसरून बसलो होतो. माझा तो अवतार बघून भावे टाळ्या पिटीत म्हणाले, लुक हिअर इज वुल्फ इन शिप्स क्लोदिंग. ते साऱ्यांनाच अशी विचित्र टोपण नावं ठेवतात. मी वुल्फ ऑफ माडगुळ, तर व्यंकटेश कर्णेल साहेब. मधुकर पाठकाचं नाव पॅन्थर, तर गराकांतांचं देवीदास. पु ल देशपांड्यांचं अभिधान नुसतंच पुलंची. भावे सदा उत्फुल्ल असत, स्वतः आनंदी राहत, मित्रांना आनंदी करत. मित्र रंजनातच ते सार्थकता मानत असं नाही. चित्रकथा लेखनातच अर्ध आयुष्य गेल्यामुळे माझ्या लघुकथांविषयी मी साशंक होतो. माझ्या गोष्टी कुठे चुकतात हे मला भाव्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. कृष्णाची करंगळी हा माझा संग्रह प्रसिद्ध झाला. भावे पुण्याला आले होते. पद्धतीप्रमाणे मी त्यांना दिला. ते काय म्हणतात याविषयी धाकधूकच होती. दुसऱ्या दिवशी पहाटे भावे पंचवटीवर आलो. मी स्नानगृहात होतो. भावे तिथे थेट पोचले. त्यांनी दार वाजवले. मला वाटलं पत्नी असेल. झालं बाई, आलोच. मी आहे बुवा. कोण? भावे. माझं स्नान आटोपलेलंच होतं. टॉवेल गुंडाळून मी बाहेर आलो. भाव्यांना राहवलं नाही. ते तोंड भरून मला म्हणाले, बुवा कुठल्याही साहेब लेखकाच्या मांडीला मांडी लावून बसाल असे लेखक झालात तुम्ही. भाव्यांनी मला लिहितं केलं, बोलतं केलं. माझ्या अभिनय गुणांना सदैव आवाहन केलं. मी पुलंसारखे एकपात्री प्रयोग केले ते हमखास यशस्वी होतील असा त्यांचा होरा आहे. सुखासीन बाल्य, स्वच्छंदी तारुण्य, यशवंत आणि स्वतंत्र जीवन, मनासारखी जोडीदारीण, असीम प्रेम करणारे कुटुंबीय, मोजकेच पण खरे मित्र, भाव्यांना सारं लाभलं होतं. ते लाभलं आणि जे नाही लाभलं ते का नाही लाभलं हे ठाऊक असल्यामुळे ते त्याविषयी बेफिकीर होते. आयुष्या उतरणीवर मात्र एक आभाळाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. भाव्यांचा भाऊ अचानक गेला. पाठोपाठ त्याची पत्नी गेली. बघता बघता भरलं घर उजाड झालं. एकुलता एक पुतण्या पोरका झाला. त्याची बहीण पोरकी झाली. तिचा विवाह होऊन गेला होता. ती सासरी सुखी होती हे त्यातल्या त्यात बरं. भावे गप्प झाले. त्यांच्या खेळकर स्वभावावर गांभीर्याचं सावट आलं. पतंगासारखे आभाळात भराऱ्या घेणारे भावे जमिनीशी गुंतून पडले. आता भावाचा प्रपंच पंखाखाली घेऊन त्यांना बसून राहावे लागले. कधी नवा तो संसार त्यांच्या मागे लागला आहे. दुःख रामकृष्णाच्या जीवनातही आली. भाव्यांना ते माहिती आहे. ईश्वरावर त्यांचा राग नाही, नियतीशी त्यांचं भांडण नाही. ते परत सावरले आहेत. पहिल्यासारखं वागू बोलू लागले आहेत. सदैव खेळकरपणाने वावरणारे भावे भावाच्या आठवणीनं गैवरतात, रडतात. गेल्या दिवाळीला सुद्धा ते पंचवटीत आले. भावाच्या संसारात रमावं तसं माझ्या प्रपंचात रमले. सख्ख्या भावाच्या आठवणींनी त्यांनी डोळे ओलावले नाहीत. त्यांना आयुष्याचा अर्थ कळला आहे. नव्हे, ते मानवी आयुष्याचे यशस्वी भाष्यकार आहेत. भावे 60 वर्षाचे झाले. गुणवंताचं वय मोजू नाही. भावे तेच आहेत, तसेच राहावेत. संकटांनी त्यांचं प्रफुल्लपण सुकणार नाही. काळानंही त्यांच्या प्रफुल्लतेच्या पाकळ्या मलूल होणार नाहीत. ते आहेत तसेच राहतील, राहावेत.
चित्रपटाच्या निर्मितीत 63च्या पर्वात, पानशेतच्या पुरात, लडाखच्या दौऱ्यात भाव्यांची अनेक दर्शनं मला झाली आहेत. मी त्यांना मानतो. त्यांना लिहिताना मी जुन्या धाटणीच्या मायन्याने आरंभ करतो. सकल गुण ऐश्वर्य मंडित भावेस्वामी गोस्वामी यांना शिरसाष्टांग नमस्कार. दंडवत. ग. दी. माडगुळकर. धन्यवाद.